कांदा हे एकमेव असं पीक आहे की ज्याचं जीवनचक्र बियापासून बियापर्यंत होत नाही, त्यासाठी त्याला 2 वेळा जमिनीत जायला लागतं. शेतकऱ्याची एक धारणा असते की जेवढा मोठा कंद तेवढं बीज चांगलं. तर असं बिलकुल नाहीये. बीजोत्पादन वेगळ्या ठिकाणी आणि कांद्याची लागवड वेगळ्या विभागामध्ये केली तर ते कदापि चालणार नाही. सफेद कांद्यामधून पराग घेऊन आलेली मधमाशी जर गुलाबी कांद्यावर बसली तर त्यापासून जे तयार होणारं बी आहे तो कांदा ना गुलाबी असेल ना सफेद असेल, त्याचा कलर वेगळा झालेला आहे. एका गावामध्ये समजा 10-15 शेतकरी एकत्र येऊन जर कांदा बीज उत्पादन जर केलं तर निश्चितच हे जे काही विलगीकरणाचा जो विषय आहे तो आपण शक्यतो म्हणजे टाळू शकतो. फुलकड्यांची समस्येसाठी आपण ज्या फवारण्या करतो त्या फवारण्यांमुळे त्याचा परिणाम मधमाशीवर. जोपर्यंत मधमाशी तोपर्यंत पीक उत्पादन येईल. ज्या दिवशी मधमाशी ह्या इकोसिस्टीम मधून जाईल त्यानंतर फुलातून फळाचं रूपांतर होणार नाही. जोपर्यंत परागीकरण होत नाही तोपर्यंत जर फळ येत असेल तर कदाचित ते फळ लागेल, परंतु त्यापासून होणारं जे बीज आहे तर ते कधी उगवणार नाही किंवा त्याच्यापासून पुढचं झाड तयार होणार नाही. जसा मधमाशीचा रोल आहे परागीकरण होण्यासाठी, पराग संख्या वाढण्यासाठी, म्हणून बोरॉनचाही रोल आहे. ज्या ठिकाणी खरीप हंगामामध्ये कांद्याचं लागवड मोठ्या प्रमाणात होते आणि रब्बी हंगामामध्ये अचानक कांद्याचं लागवड कमी होऊन जाते, त्या ठिकाणी बीज उत्पादन करणं हे खूप संयुक्तिक आहे. कंद लावल्यानंतर त्यामधून जे फुटवे निघतात तर पहिला जो सेंटरचा शूट आहे तर कधी पण तो पहिला शूटच पहिला पक्वतो. आपल्यासोबत जर कंपनीने अग्रीमेंट केले आणि अशा पद्धतीचं दर्जेदार बियाणं जर कंपनीला दिलं तर ती कंपनी कायमस्वरूपी आपल्यासोबत राहील. जे काही नियोजन आपण लागवडीपासून करतोय तर ते शेवटपर्यंत आपल्याला शास्त्रशुद्ध पद्धतीने जर आपण त्याची काढणी पण केली तर निश्चितच आपल्याला त्यातून जो होणारा नफा आहे तर ते चांगलं राहील. तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहे ॲग्रोस्टार मराठी यूट्यूब चॅनल, ज्यावर शेतीविषयक तांत्रिक मार्गदर्शन तुम्हाला मिळणार आहे. आणि हा चॅनल तुम्हाला सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिलेली आहे, ती तुम्ही क्लिक करा आणि इतर शेतकऱ्यांना शेअर करा. नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी ॲग्रोस्टार ॲग्रो डॉक्टर अतुल टेमगिरे आणि माझ्यासोबत आज तेजस कोल्हे सर आहेत. नमस्कार. ते आपल्याला कांदा बीज उत्पादनाविषयी माहिती देणार आहेत. कांदा हा आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वदूर मोठ्या प्रमाणामध्ये घेतला जातो, परंतु कांदा उत्पादन घेण्यासाठी जे बीज आहे कांद्याचं बी हे उत्पादन करण्यासाठीच्या काही ज्या गोष्टी आहेत त्या विषयाची चर्चा आज आपण या ठिकाणी सविस्तर करणार आहोत. मला एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी चर्चेला घ्यायचा आहे की आपण कांदा उत्पादन घेतो, परंतु कांदा उत्पादन घेण्यासाठी हे बीज उत्पादन करणं गरजेचं आहे का, आणि ते करणं गरजेचं आहे तर त्यासाठी लागणारे जे काही म्हणजे उपाययोजना आहेत त्या कशा पद्धतीने करणं गरजेचं आहे ह्याविषयी आपण थोडीशी चर्चा करू. परंतु शेतकरी बंधूंना माझं आव्हान आहे की तुम्ही जर कांदा बीज उत्पादन करत असाल आणि त्याविषयी जर तुम्हाला काही समस्या येत असतील तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही आता कमेंट करून त्या गोष्टी टाकू शकता, जेणेकरून त्या चर्चा जी आहे आपण त्या अनुषंगाने पुढे घेऊन जाऊ शकतो. तर तेजस कोल्हे सर, कांदा बीज उत्पादन आपण करतो, कांदा बीज उत्पादन करण्यासाठी म्हणजे काही विशिष्ट म्हणजे हंगाम किंवा काही विशिष्ट जागा म्हणजे एरिया आहेत का त्या ठिकाणी आपल्याला कांदा उत्पादन घेणे संयुक्तिक ठरेल? महाराष्ट्रभर कांद्याची लागवड एवढ्या मोठ्या प्रमाणात केली जाते. मग बीजोत्पादन बऱ्याच साऱ्या कंपन्या करतात, काही सरकारी संस्था करतात, काही कृषी विद्यापीठ किंवा कृषीचे संशोधन करणाऱ्या काही संस्था आहेत त्याही बीजोत्पादन करत असतात. शेतकऱ्यांनी हे बीजोत्पादन केलं पाहिजे का? आता खरं पाहिलं तर कांद्याचं जर पीक शास्त्र समजून घेतलं तर कांदा हे पीक असं आहे की बाकी कोणत्याही पिकाचं तुम्ही ज्यावेळेस बी लागवड करता त्यावेळेस बियापासून तुम्हाला परत बियापर्यंत हे लाईफ सायकल त्याचं पूर्ण होतं, म्हणजे जीवनचक्र जे ते पूर्ण होतं. कांदा हे एकमेव असं पीक आहे की ज्याचं जीवनचक्र बियापासून बियापर्यंत होत नाही, त्यासाठी त्याला 2 वेळा जमिनीत जायला लागतं. ही एक थोडीशी काय म्हणतो ना एक अनोखी गोष्ट आहे आणि शेतकऱ्यांचं भाग्य आहे की शेतकरी हे बीजोत्पादन त्यांच्या स्वतःच्या एक्सपर्टीमध्ये किंवा स्वतःच्या ज्ञाने त्याच्यावर ते उत्पादन करू शकतात. ही एक खूप चांगली बाब या ठिकाणी आहे. आता शेतकऱ्यांनी हे केलं पाहिजे का? तर मला असं वाटतं की हा एक शेतीला जोड व्यवसाय किंवा कांदा उत्पादन करत असताना कांदा उत्पादनासोबत जर आपण हा जोड व्यवसाय म्हणून याचा जर विचार केला तर शेतकरी हे निश्चितच करू शकतात. पण तुमचा जो दुसरा प्रश्न होता, म्हणजे पहिल्या प्रश्नाचा आणि दुसऱ्या प्रश्नाचा संबंध असा आहे कोणत्या विभागामध्ये किंवा कोणते जिल्हे असतील, कोणता भाग असेल का जिथं कांदा बीज उत्पादन होतं. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट शेतकरी बंधूंची एक लक्षात घेतली पाहिजे की कांदा बीजोत्पादन ज्या विभागामध्ये होतं, कमीत कमी ज्या विभागामध्ये होतं त्या विभागामध्ये जर त्या कांद्याची लागवड केली तर जो बीजोत्पादनासाठी वापरलेला कांदा, बीज उत्पादन करत असताना जे तयार झालेलं बीज आणि ज्यावेळेस तो कांद्याचं बी लावल्यानंतर येणारा कांदा यामध्ये तफावत येत नाही. परंतु जर आपण बीजोत्पादन वेगळ्या ठिकाणी केलं आणि कांद्याची लागवड वेगळ्या विभागामध्ये केली, म्हणजे उदाहरणच द्यायचं झालं तर आपण उत्तर भारतामध्ये जर बी तयार करत असेल आणि दक्षिण भारतामध्ये ते लावत असेल तर ते कदापि चालणार नाही. त्याचे जे काही गुणधर्म आहेत तर त्याच्यात 100% तफावत येणार. चांगलं होईल वाईट होईल हे नाही मी बोलू शकत, पण त्याच्यात तफावत येईल हे खात्रीशीर मी सांगतो. मग त्यासाठी म्हणून आपल्या महाराष्ट्राचाच जर विचार केला फक्त तर जो मराठवाड्याचा भाग आहे म्हणजे जिथं जालना,
बीड, बुलढाणा हा जो मराठवाडा आणि विदर्भाच्या आसपासचा परिसर आहे, जिथं रब्बी हंगामामध्ये कांदा कमी होतो, त्या ठिकाणी कांदा बीज उत्पादन करणं संयुक्तिक आहे. ज्या ठिकाणी खरीप हंगामामध्ये कांद्याचं लागवड मोठ्या प्रमाणात होते आणि रब्बी हंगामामध्ये अचानक कांद्याचं लागवड कमी होऊन जाते, त्या ठिकाणी बीज उत्पादन करणं हे खूप संयुक्तिक आहे. परंतु ज्या ठिकाणी रब्बीचाही कांदा लागवड होते मोठ्या प्रमाणात, त्या ठिकाणी म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर पश्चिम महाराष्ट्र, नाशिक असेल, अहमदनगर असेल, अहिल्यानगर, पुणे जिल्हा असेल, त्यानंतर सातारा सोलापूरचा भाग असेल, तर या ठिकाणी आपण कांदा बीजोत्पादन करणं, कारण रब्बीमध्ये आपण मोठ्या प्रमाणात कांदा लागवड करतोय, तर शेजारी बीजोत्पादन करणं हे संयुक्तिक राहणार नाही. त्यासाठी शास्त्रीय गोष्टी काही आहेत, त्याला मर्यादा आहेत. त्यामुळं जसं आपण प्रश्न उपस्थित केला की कांदा बीजोत्पादन करणं हे त्या उद्देशाने बघायचंय की आपल्याला शेतीला एक जोड व्यवसाय किंवा ऍडिशनल इन्कम म्हणून, आणि कांदा बीजोत्पादन करण्यासाठीचा जो विभाग आहे तर त्याचा विचार करायचा आहे. तर आपल्याला जिथं आपल्याला रब्बीच्या हंगामामध्ये कांदा, कारण बीजोत्पादन करायचा वेळ हंगाम जो आहे तो रब्बीचा आहे. थंडीच्या दिवसात कांद्याच्या बीजोत्पादनासाठीचा कांदा लागवड केली जाते, तर त्या अनुषंगाने आपल्याला दोन्ही गोष्टींचा विचार करायचा आहे. नक्कीच म्हणजे त्याच्या सर कसं आहे माहितीये का, आता शेतकरी स्वतः कांदा लागवड करत असतो, हो. परंतु कांदा लागवड करत असताना त्याला एक प्रश्न पडतो की कांदा लागवड करण्यासाठी जी काही बीज लागणार आहे किंवा काय ते मी स्वतः उत्पादन करावं की नाही, हा मोठा प्रश्न आहे. कारण की मार्केटमध्ये आता जर आपण बघितलं, जर आता कांद्याचं जे कंद आहे, हो. बीजास उत्पादनासाठी आपण जो कंद घेतो त्याचा मार्केटमध्ये आपण प्राइस बदलले 50 रुपये 60 हो. रुपये किलोने आपल्याला ते घ्यावं बरोबर. लागतं आणि नंतर आपल्याला ते बीज उत्पादनासाठी जावं लागतं. म्हणजे तो समजा एकंदरीत एकराला जवळजवळ आपल्याला 1 टनाच्या आसपास जर कंद लागतो बीज लागतं. आणि जर 50 रुपयांनी जरी बघितलं तर 50 ते 60 हजार रुपये आज त्याला हो. कंदालाच खर्च आहे. बरोबर. आणि त्याच्यातून येणारं जे काही बी आहे आणि ते आपल्या शेतामध्ये लागवड करावी का, हा एक शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न नेहमीच येत असतो. नाही, मग असं आहे की आपल्याला घरच्यासाठी जर हे उत्पादन बीजाचं करायचे असेल, तर मला वाटतं ते फार संयुक्तिक नाही. त्याचं कारण तांत्रिक बाबी आपण पुढे जाऊन चर्चेत घेऊच. परंतु जर आपल्याला हे विक्रीसाठी, आपल्याला कमर्शियल उद्देश जर आपला असेल, तर निश्चितच याकडे त्या उद्देशाने पाहावं. एक जुन्या काळात एक पद्धत होती, पडकई म्हणायची त्याला. तर ती जी पडकईची पद्धत आहे, आता थोडंसं जर अत्याधुनिक भाषेत सांगायचं झालं किंवा यंग जनरेशन शेतीमध्ये आले, तर त्याला आपण ग्रुप फार्मिंग म्हणू शकतो. तर ती जी पडकईची पद्धत आहे, तर तशी काही पद्धत जर अवलंबता आली, तर उदाहरणार्थ अतुल सरांकडे मी कांद्याचं बीजोत्पादन करून घेईल आणि नर्सरीची किंवा कांदा उत्पादनाची जबाबदारी मी घेईल. दोघांमध्ये आमचा समन्वय असेल की कांदा बीजोत्पादनातून होणारा फायदा अतुल सरांचा असेल, पण कांदा नर्सरी किंवा कांदा लागवडीतून जो होणारा फायदा आहे तो माझा असेल. कदाचित 2-3 वर्षानंतर ते बीजोत्पादन करतील, मी नर्सरीचं बघेल. 2-3 वर्षानंतर मी बीजोत्पादनाचा कार्यक्रम घेईल. अतुल सरांकडे तो कांदा उत्पादनाचा असेल. असं काही जर करता आलं तर हे यातूनही शेतकरी गटातून एक 4 जणांचा 6 जणांचा जर गट असेल, तर निश्चितच आपल्याला त्याचा उपयोग होऊ शकतो. निश्चित तुम्ही खूप महत्वाचा मुद्दा या ठिकाणी, म्हणजे पडकई जे आहे, पूर्वी लेबर प्रॉब्लेम, म्हणजे हो. आता जो लेबर प्रॉब्लेम आहे, पण पूर्वी तेवढा नव्हता. जर लोक जे म्हणजे काही लोकांकडे समजा याच्याकडे आज काम आहे त्या ठिकाणी जायचे, हो. नंतर तोच ग्रुप दुसऱ्या ठिकाणी जायचा. ते खूप महत्वाचा मुद्दा या ठिकाणी तुम्ही आता चर्चेला आहे. आता हा कांद्या उत्पादनामध्ये म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे कसं आहे की कांदा जे आहे हा क्रॉस पॉलिनेटेड, म्हणजे बरोबर. परपरागी भवनाने कांद्याचं बीज जे उत्पादन होत असतं. हो. तर याच्यामध्ये मला काय वाटतं की कांदा उत्पादन घेण्यासाठी त्याची प्युरिटी, हो. जी बीज उत्पादनाची प्युरिटी मेंटेन करण्यासाठी काही विलगीकरण करणं गरजेचं आहे का, आणि ते कशा प्रकारे शेतकऱ्यांनी करणं गरजेचं आहे? अगदी आता तांत्रिक बाबीवर तुम्ही आलाय. मी मगाशी पण त्याचा उल्लेख केला होता की कांदा बीजोत्पादन करायचंय, पण खूप साऱ्या तांत्रिक गोष्टी, त्यातली हीच सगळ्यात महत्वाची मला वाटतं पहिली तांत्रिक गोष्ट आहे की विलगीकरण काय. तर पहिलं परागीकरण काय. तर शेतकऱ्यांना माहिती आहे की आपण कोणतंही पीक लागवड केली तर त्याच्या फुलावर भुंगा, मधमाशी आपल्याला फुलावर जाणवते. ती काय येते, तर आपल्याला मादी फुल आणि नर फुल हे 2 वेगवेगळे असतात. काही पिकामध्ये मादी फुल नर फुल एकत्रच असतात, परंतु तरी त्याला परागीकरण करावं लागतं. आणि बहुतांशी पिकांमध्ये मादी फुल वेगळं असतं, नर फुल वेगळं असतं. तर आपल्याला बहुतांशी पिकामध्ये ओळखता येतं. डाळिंब उत्पादक शेतकरी असतील किंवा दुधी भोपळा, कारली, दोडका सारखी पिकं लागवड करणारे शेतकरी असतील, तर हे अगदी सहजपणे ते ओळखू शकतात. पण टोमॅटो सारख्या पिकामध्ये, मिरची सारख्या पिकामध्ये नर आणि मादी फुल हे एकाच ठिकाणी असतं. नर भाग आणि मादी भाग वेगळा असतो. पण सगळ्या फुलांना परागीकरण झाल्याशिवाय त्याला फळ लागत नाही. जोपर्यंत परागीकरण होत नाही तोपर्यंत जर फळ येत असेल तर कदाचित ते फळ लागेल, परंतु त्यापासून होणारं जे बीज आहे तर ते कधी उगवणार नाही किंवा त्याच्यापासून पुढचं झाड तयार होणार नाही. कांद्यामध्ये तशीच गोष्ट आहे. कांदा हे क्रॉस पॉलिनेटेड पीक आहे. म्हणजे एकाच फुलामध्ये नर मादी फुलाचा जरी अंश असला तरी पण दुसऱ्या फुलावरून मधमाशी जर या फुलावर, दुसऱ्या नर फुलाची मधमाशी ह्या मादी फुलावर जर येऊन बसली आणि जर ते पराग तिच्या पायाला लागून, तिच्या शरीराला लागून ते याच्यावर आले, तरच तिथं परागीकरण होतं
आणि तरच तिथं बी तयार होण्याची प्रक्रिया होते. आता जर ही मादी फुल नर फुलावर जी मधमाशी आहे ती जर नाहीच आली तर बीज तयार होणार नाही असं आहे का? तर बीज तयार 100% होईल. तिथं तुम्हाला काळ्या रंगाचा बियाणं नक्की जाणवेल, परंतु ते बी उगवणार नाही, त्याचं जर्मिनेशन होणार नाही, ते जर्मिनेशन मध्ये फेल जाईल. विलगीकरण का करायचं? तर आपल्याकडे प्रामुख्याने 3 प्रकारचे कांदे किंवा चौथाही प्रकार मी म्हणू शकतो. एक सफेद कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात होते. सफेदच्या पेक्षा जास्त लागवड जर पाहिली तर एक गुलाबी प्रकारातला कांदा येतो, एक गावरान प्रकारातला कांदा येतो आणि जो एक लाल कांदा येतो जो आपला खरीप हंगामामध्ये केला जातो, जो की साठवणीसाठी चालत नाही. मग आता हे 4 वेगवेगळे प्रकार आहेत. मग 4 वेगवेगळ्या प्रकाराचं बियाणं जर आपण एकाच शेतामध्ये, माझ्याकडे समजा उदाहरणार्थ 1 एकर क्षेत्र आहे, मी 10 गुंठ्यावर सफेद कांद्याचं, 10 गुंठ्यावर गुलाबी कांद्याचं, 10 गुंठ्यावर लाल कांद्याचं असं 4ही बियाणं मी एकाच प्लॉटवर नाही करू शकत. कारण का? तर सफेद कांद्यामधून पराग घेऊन आलेली मधमाशी जर गुलाबी कांद्यावर बसली तर त्यापासून जे तयार होणारं बी आहे तो कांदा ना गुलाबी असेल ना सफेद असेल, त्याचा कलर वेगळा झालेला असेल. म्हणजे जे आपण हायब्रिड म्हणतो, शेतकरी पाहतात की बहुतांशी कंपन्या हायब्रिड करून बियाणं देत असतात, तर त्याला मादी फुल आणि नर फुल वेगळं असतं, त्याचं हायब्रिडायझेशन होतं. तसंच इथं मधमाशी नॅचरली ते करते आणि मग आपली गुणवत्ता ढासळते. त्यासाठी हा विलगीकरण करणं गरजेचं आहे. विलगीकरण म्हणजे काय? जिथं मी कांदा बीजोत्पादन घेतो त्याच्या आसपासच्या परिसरामध्ये सारखाच वाण असेल, म्हणजे जर गुलाबी कांद्याचं बीजोत्पादन मी घेतोय तर आसपासच्या 300 मीटर पर्यंत गुलाबी कांद्याचं बीजोत्पादन कोणी घेत असेल तर चालेल. पण आसपासच्या 300 मीटर मध्ये जर कोणी पांढऱ्या कांद्याचं किंवा कोणी लाल कांद्याचं बीजोत्पादन घेत असेल तर ते चालणार नाही. कारण शास्त्र असं सांगतं की एक मधमाशी साधारणपणे एका वेळेस 200 ते 300 मीटर पर्यंत प्रवास करू शकते, त्यापेक्षा जास्त ती मजल मारू शकत नाही. म्हणजे ती माझ्या प्लॉटवरून बसलेली मधमाशी जर दुसऱ्याच्या प्लॉटवर जाऊ शकते तर साधारण 300 मीटर पर्यंत तिचा प्रवास आहे. जर कांदा बीजोत्पादन आपल्या भागामध्ये एकाच वाणाचं होत असेल, आपल्या शेजारचे शेतकरी आपल्या गावात एकाच वाणाचं म्हणजे गुलाबी कांदा उदाहरणार्थ, वाण म्हणण्यापेक्षा मी त्याचा प्रकार म्हणतो, जर गुलाबी कांद्याचं, तर आपल्याला हरकत नाही, 300 मीटर पर्यंत आपण हे अंतर राखू शकतो. जर आपल्या शेजारचा शेतकरी किंवा आपल्या गावातले इतर शेतकरी पांढऱ्या कांद्याचं बीजोत्पादन करताय, मी लाल कांद्याचं करतोय, तर अशा परिस्थितीमध्ये अगदी 1 किलोमीटर पर्यंत विलगीकरणाचं अंतर असणं गरजेचं आहे. 1 किलोमीटर पर्यंत विलगीकरण नसेल तर कदाचित आपल्याला येणारं बियाणं जे त्याची प्युरिटी राहणार नाही आणि त्याच्यामध्ये भेसळ होण्याची शक्यता आहे, तर ती वाढेल. आणि मग आपण उदाहरणार्थ तुम्ही बीज उत्पादन केले, तुम्ही तो जर ते बी शेतकऱ्यांना विकलं, तर ज्यावेळेस ते शेतकरी त्याची लागवड करतील त्यापासून येणारा जो कांदा आहे त्याची गुणवत्ता ही कदाचित अपेक्षित गुणवत्ता नसेल आणि मग तुमच्या बीजोत्पादनावर प्रश्नचिन्ह निर्माण होतं. तुमच्या विश्वासार्हतेला मोठा फटका बसतो आणि तिथून पुढे तुमचा जो काही व्यवसाय, बीजोत्पादनाची जी काही प्रक्रिया आहे तर ती ठप्प होते. हा झाला एक भाग, जर तुम्ही वैयक्तिक विकतायत तर. दुसरा भाग, कंपनी सोबत तुमचा ऍग्रीमेंट असेल तर बहुतांशी जे मराठवाड्यातले शेतकरी आहेत, बीड असेल, जालना असेल, त्या भागातले शेतकरी आहेत, त्यांनी कंपनी सोबत टायप केलेली. कंपनी त्यांच्याकडून माफक दरामध्ये बियाणं खरेदी करते, त्याच्यावर प्रक्रिया करणं, प्रोसेसिंग करणं, त्याचं ग्रेडिंग वगैरे करणं हे कंपनी करते आणि मग कंपनी तिच्या पॅकिंगमध्ये ते विकते. मग त्या परिस्थितीमध्ये आपल्यासोबत जर कंपनीने ऍग्रीमेंट केले आणि अशा पद्धतीचं दर्जेदार बियाणं जर कंपनीला दिलं तर ती कंपनी कायमस्वरूपी आपल्यासोबत राहील. परंतु जर आपल्याला ह्या विलगीकरण किंवा या बाबी जर आपण नाही सांभाळू शकलो आणि कदाचित आपल्या बियाण्याची गुणवत्ता ढासळली तर ती कंपनी आपल्याकडून भविष्यात जाऊन बियाणं खरेदी करणं बंद करेल किंवा तो ऍग्रीमेंट बंद होईल. मग जो आपला इन्कमचा जो काही म्हणतो ना शाश्वत सोर्स आहे, जो सेक्युअर आहे, तर तो तिथं आपला बिघडू शकतो. त्यासाठी आपल्याला विलगीकरण करणं खूप महत्वाचं आहे किंवा ते असणं खूप गरजेचं आहे. शेतकरी बंधूंनो, म्हणजे आता कांदा बीज उत्पादनामध्ये सर्वात महत्वाचा जो काही विषय आहे किंवा मुद्दा आहे तो आपण आज या ठिकाणी डिस्कशन केलेला आहे की कांदा बीज उत्पादन करताना विलगीकरण करणं फार महत्वाचं आहे. हो. शेतकरी बंधूंनो, म्हणजे याच्या आधी जस्ट तेजस सरांनी सांगितलं होतं की पडकई, मला असं वाटतं जे आता ह्या मुद्द्यातून की पडकई, जर समजा आपण एका गावामध्ये समजा 10-15 शेतकरी एकत्र येऊन जर कांदा बीज उत्पादन जर केलं तर निश्चितच हे जे काही विलगीकरणाचा जो विषय आहे तो आपण शक्यतो म्हणजे टाळू शकतो. कारण की एकत्रच एकाच जातीचं बियाणाचं उत्पादन जे आहे ते आपण त्या गावामध्ये करू शकतो. तर हा महत्वाचा मुद्दा सर या ठिकाणी आपण आता डिस्कशन केलेला आहे. काही शेतकऱ्यांना समजा आता त्या गावामध्ये एखादा शेतकरी आहे त्याला विलगीकरण शक्य नाहीये, तर त्यांनी मग तुमचं सजेशन काय राहील की मार्केटमध्ये जाऊन जर बियाणं घेणं संयुक्त राहील का? नाही, विलगीकरण शक्य नाही. म्हणजे जर आपल्या प्लॉटला लागून प्लॉट 300 मीटर च्या आतमध्ये जर प्लॉट येत असेल आणि किती अंतरावर येतोय, म्हणजे जर आपल्या प्लॉटला लागून, आपल्या बांधाला लागूनच जर बांध असेल तर तिथं टाळलं पाहिजे. त्याची व्हरायटी वेगळी, आपली व्हरायटी वेगळी असेल तर ते टाळलं पाहिजे. जर समजा त्याची व्हरायटी आपली व्हरायटी सेम आहे
तर त्या परिस्थितीमध्ये आपण विचार शकतो. करू शकतो. कंद एकाच ठिकाणी जर आपण खरेदी केले असतील तर. जर ते अंतर 150 वगैरे मीटर असेल, 200 मीटर पर्यंत असेल, तर त्या परिस्थितीमध्ये आपण आपल्या पिकाच्या बॉर्डरला जे काही बॉर्डर क्रॉप म्हणतो, मग त्याच्यात तुरीसारखं पीक असेल, मका पीक असेल किंवा बाकीचं जे काही उंच वाढणारी पिकं, जेणेकरून मधमाशी थेट आपल्या प्लॉटवरून त्या प्लॉटवर जाऊ शकत नाही, तिला कुठंतरी बसावं लागेल. मधमाशीच्या पायाला लागलेले परागकणे ती कुठं पण बसली की ते परागकण तिथं राहणार आणि मग ते जे परपरागीकरण होण्याची जी प्रक्रिया आहे, तर तिला कुठंतरी आपण छेद देऊ शकतो, आळा घालू शकतो आणि मग हा विषय टाळू शकतो. पण खूपच अंतर जवळ असेल आणि आपल्याला लाल कांद्याचं सीड प्रोडक्शन करायचं, शेजारच्याला गुलाबी कांद्याचं करायचं, तर त्या परिस्थितीमध्ये दोघांच्याही बियाण्याच्या गुणवत्ता ही ढासळू शकते. अशा परिस्थितीमध्ये 2 वेगळे वाण आहेत, 2 वेगळे प्रकार आहेत, म्हणून 1 किलोमीटर, आणि जर दोघांचे सारखे वाण असतील तर 300 मीटर या पद्धतीचं विलगीकरण ठेवणं खूप गरजेचं आहे. शेतकरी बंधूंनो, तेजस सर खूप म्हणजे महत्त्वाचे मुद्दे आणि खूप डीपली माहिती आपल्याला ह्या कांदा बीज उत्पादनामध्ये देत आहेत. तुमच्या काही जर समस्या असतील तर तुम्ही नक्कीच ह्या आता ज्या चर्चेमध्ये तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कांदा बीज उत्पादना समस्या जे काय येणार आहेत तर तुम्ही त्या टाकू शकता. त्याच्यावर आपण चर्चा जशी पुढे जाईल त्याचं उत्तर तुम्हाला त्या ठिकाणी शक्यतो मिळू शकतं. मला असं वाटतं की शेतकऱ्यांना पण तो प्रश्न पडतो की कंद म्हणजे कशा प्रकारे निवडणं गरजेचं आहे. काही शेतकरी काय म्हणजे धारणा आहे की मोठा कंद जर आपण निवडला तर त्याचं चांगल्या प्रकारे गुणवत्ता येऊ शकते. म्हणजे ह्या गोष्टी तुम्हाला कितपत वाटतं, म्हणजे कशा प्रकारे आपण कंद निवड केली पाहिजे? कंद निवडीमध्ये असं असतं की बहुतांशी शेतकरी बीजोत्पादन करतात कंपनी सोबत. जर त्यांचं अग्रीमेंट असेल, कंपनी सोबत जर त्यांचं कोलॅबरेशन असेल, तर कंपनी त्यांना कंद खरेदी करून देते. जर समजा शेतकरी स्वतः उत्पादन करताय, स्वतःच व्यवसाय करताय बियाणं विक्रीचा किंवा बियाणं शेतकऱ्यांना देण्याचा, तर त्या परिस्थितीमध्ये ते कंद शेतकऱ्याला खरेदी करावं लागतील किंवा त्याच्या शेतातील कंद त्याला सांभाळून ठेवायला लागतील. तर शेतकऱ्याची एक धारणा असते की जेवढा मोठा कंद तेवढं बीज चांगलं. तर असं बिलकुल नाहीये. शास्त्रीय दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर साधारणपणे 60 ग्रॅम ते 90 ग्रॅम जास्तीत जास्त 60 ते 90 ग्रॅमच्या दरम्यानचा जो कंद आहे, तर तो कंद सगळ्यात चांगला. कारण का, तर आपण जो कंद निवडतो, ज्यावेळेस आपण तो कंद वरच्या बाजूने कापतो, तर त्यामध्ये आपल्याला एकच सेंटर निघाला पाहिजे, म्हणजे ज्याला आपण त्याचा केंद्रबिंदू आहे तो एकच असला पाहिजे. तो एक निघण्याची जी शक्यता आहे ती तुमच्या 50 ग्रॅमच्या, 60 ग्रॅमच्या, 70 ग्रॅमच्या कंदामध्ये जास्त असते. जितका कंद मोठा तितका मधला जो काही भाग आहे तर तो दुबाळका, म्हणजे 2 कांदे असण्याची शक्यता त्याच्यामध्ये असू शकते. ती शक्यता वाढते जेव्हा तुम्ही 90 ग्रॅम पेक्षा पुढचा कंद निवडायला जाता. त्याला ढोबळ गणित आम्ही असं सांगतो, ज्यावेळेस आपण ह्या 2 बोटामध्ये, अंगठा आणि हे मधलं मोठं बोट, यामध्ये ज्यावेळेस कंद पकडतो, तर यामध्ये बसणारा जो कंद आहे तिथपासूनचा, तर साधारणपणे हे 2 बोट किंवा ज्याला 1 इंच जागा इथपर्यंतचा कंद आपण निवडू शकतो. यापेक्षा मोठा कंद निवडण्याची गरज नाही आणि यापेक्षा छोटा कंद शक्यतो टाळायचा. जितका कंद छोटा तितकी गुणवत्ता नाही असं बिलकुल नाही, परंतु तो कंद परिपक्व नसावा ही शक्यता गृहीत धरून आपण तो छोटा कंद टाळतोय आणि मध्यम आकाराचे जे कंद ते आपण निवडतोय. आता याच्यात शेतकरी मोठा कंद निवडतात. मोठा निवडल्यामुळे जास्त बीजोत्पादन होत नाही. कंदाला एक कंद जो आहे तर त्याची जी क्षमता आहे फुटव्यांची, ती साधारणपणे कमीत कमी 2 ते 3 फुटवे आणि जास्तीत जास्त 5 ते 7 फुटवे त्याला निघू शकतात. म्हणजे त्याच्या वरती जो डोंगळा लागणार आहे किंवा ज्याला आपण फुलाचा गड्डा गुच्छ म्हणतो, तर तो एका कांद्यापासून साधारण 5-6च्या सरासरीतच मिळतो. तुम्ही किती पण कंद मोठा लावा, तुम्हाला फुटवे त्यापेक्षा जास्त निघणं अवघड आहे आणि जरी निघाले तरी ते फुटवे पोसणंही अवघड आहे. मग इथं होतं काय की आपल्याला सरासरी साधारण 800 किलो पर्यंत एकरी कंद लागतात. जर आपण कंद मोठा निवडला तर 800 किलोच्या ऐवजी आपल्याला 1 टन लागू शकतात किंवा 1200 किलो पर्यंत लागू शकतात. आता कांद्याचा भाव, ज्यावेळेस तुम्ही कांदा बीजोत्पादन करत असता त्यावेळेस कांद्याचा भाव सरासरी 50 रुपये 60 रुपयाच्या सरासरीमध्ये चालू असतो. 2 क्विंटल जरी तुम्ही कंद वाचवले तरी तुमचे 1000 रुपयापासून 1,500-2,000 रुपयापर्यंत बचत इथं होऊ शकते. आणि काही गरज नाही मोठा कंद निवडण्याची. जितका कंद मोठा तितकं तुम्ही बाजारात विकायला गेले तर तुम्हाला त्याचं वजन मिळतं आणि तुमचे पैसे होतात. परंतु लागवड करायची असेल तर आपल्याला 60 ग्रॅम 70 ग्रॅम फार तर 90 ग्रॅम पर्यंतचा कंद आपल्यासाठी खूप चांगला आहे आणि त्याच्यातून आपण चांगलं उत्पादन करू शकतो. आणि हे जे मी सिंगल सेंटर बोललो किंवा त्याचा जो केंद्रबिंदू आहे तो एक बोललो, चुकून जर आपण ज्यावेळेस कंद कापतो तर आपण ज्यावेळेस कंदाची लागवड करणार तर कंद निवड करत असताना लागवडीपर्यंत जे तज्ञ लोक आहेत तर ते कांदा कापणीसाठी ठेवायचे. कांदा कापल्यानंतर जो वरचा छेद घेतो आपण, तर तो छेद घेतल्यानंतर जर तो तज्ञ व्यक्ती असतील तिथं आपले जे मजूर ज्यांना अनुभव आहे, तर ते जर एका सेंटरचा कांदा नसेल, एकापेक्षा जास्त जर त्याला केंद्रबिंदू असतील तर तो कांदा बाजूला काढू शकतो आणि मग बाकीचे कंद आपण प्रक्रिया करून लागवडीसाठी वापरू शकतो. तर ही एक गोष्ट आपल्याला काळजीपूर्वक करावी लागते, जेणेकरून पुढचं येणारं जे बियाणे
तर ते सिंगल सेंटरचं किंवा ज्याला दुबळकी कांद्याचं प्रमाण आपण फार कमी यातून करू शकतो. तर शेतकरी बंधूंनो, म्हणजे आपली जी काही धारणा असते की मोठा कंद निवडला म्हणजे आपले बीज उत्पादन जास्त प्रमाणामध्ये होणार आहे, तर असं नाहीये. या उलट जास्त प्रमाणामध्ये आपल्याला त्याचं बी म्हणजे कंद जे आहे ते आपल्याला लागणार. जेवढे जास्त आपण मोठा कंद घेऊ तेवढे जास्त कंद आपल्याला त्या बीज उत्पादनामध्ये लागणार आहे. तर त्यासाठी जसं चेतन सरांनी सांगितलं की 50 ते 60 ग्रॅम 70 ग्रॅम पर्यंतचा जो कंद आहे तोच आपल्याला बीज उत्पादनासाठी निवडायचा आहे. त्याचं सर आता आपण कंद निवड तर केली, परंतु याचं आपण लागवड करतेवेळी काय काळजी घेणं गरजेचं आहे? कंद निवड केल्यानंतर ज्यावेळेस आता याच्यात दोन गोष्टी आहेत का, जो आपला पांढरा कांदा असेल, गुलाबी कांदा असेल किंवा गावरान कांदा असेल, तर याचा कंद मागच्या वर्षीचा असणार आहे. त्यामुळे तो कंद साठवल्यानंतर त्याच्या जी काही डॉर्मन्सी म्हणतो किंवा त्याची सुप्त अवस्था आहे तर ती पूर्ण झालेली असेल आणि आता त्याला फुटवा निघण्यासाठी चांगली परिस्थिती बनलेली असेल. तर अशा कंदाला तुम्ही जी प्रक्रिया करता तर फक्त बुरशीनाशक कीटकनाशकची प्रक्रिया केली तरी चालेल. परंतु जो कांदा तुम्ही खरीपचा निवडला म्हणजे लाल कांद्याचं उत्पादन करताय, तर लाल कांदा कधी मागच्या वर्षी साठलेला कांदा आतापर्यंत टिकू शकत नाही. तर लाल कांदा तुमचा निघालेला असतो साधारणपणे तुम्ही जूनला पुनर्लागवड केली तर ऑगस्ट सप्टेंबरमध्ये निघालेला असतो आणि त्वरित 15 दिवसात 1 महिन्यात तुम्हाला तो पुनर्लागवडीला वापरायचा असतो. मग त्याची सुप्तावस्था आणि सुप्तावस्थेतून परत अंकुरण्याची जी अवस्था आहे ती आलेली नसते. अशा परिस्थितीमध्ये त्या कांद्याला जर तुम्ही 13-045 सारख्या ज्या विद्राव्य खताची जर प्रक्रिया केली म्हणजे साधारणपणे 1 लिटरला 5 ग्रॅम 13-045 आणि त्यामध्ये ते कंद तुम्ही 5-10 मिनिटांसाठी बुडवून जर लावले तर ती सुप्तावस्था ब्रेक होण्यासाठी आणि चांगला फुटवा निघण्यासाठी मदत होते. ही प्रक्रिया तुम्ही सर्वच कांद्याला करू शकता, परंतु गुलाबी आणि गावरान कांद्यापेक्षा लाल कांद्याला ही प्रक्रिया खूप महत्वाची आहे. कारण का तर त्याची सुप्तावस्था संपलेली नाही, त्यासाठी आपल्याला प्रयत्न करणं गरजेचं आहे. तर ही एक गोष्ट आहे. दुसरी गोष्ट अशी की कंद लागवड केल्यानंतर हा कंद गेल्या वर्षीचा चाळीमध्ये ठेवलेला आहे म्हणजे त्याला ज्यावेळेस पाणी लागेल जमिनीत जाईल त्यावेळेस तिथं बुरशी डेव्हलप होण्याची शक्यता किंवा जी काही आपण म्हणतो ना चान्स आहे तर तो वाढतो. तर त्या परिस्थितीमध्ये बायो पेस्टिसाइड जसे की ट्रायकोडर्मा सुडोमोनास असेल तर यामध्ये आपण 5 मिनिटं 10 मिनिटांसाठी जर कंद बुडवून लावले तर निश्चितच त्याचा आपल्याला पुढे जाऊन फायदा होतो आणि बुरशीसाठी जो आळा तर तो त्याच्यात बसू शकतो. म्हणजे आता कंद लागवड करताना हा तुम्ही जी बीज प्रक्रिया हो. करणं गरजेचं आहे त्याविषयी माहिती दिली. माहिती दिली. परंतु आता काही अंतर म्हणजे असं काय आहे की आपल्याला अंतरामध्ये म्हणजे जे काय लागवड करताना हे अंतर स्पेसिफिक अंतर ठेवणं गरजेचं आहे? हा, मग आता लागवडीच्या पद्धतीचा जर विचार केला तर चांगली जमीन मशागत करून घ्यायची, जशा ज्या पद्धतीने आपण कांद्या पिकासाठी करतो. तर चांगली जमिनीची मशागत करून घ्यायची, नांगरणी वखरणी असेल, रोटावेटर असेल, हे सगळं केल्यानंतर 2 पद्धतीने आपण लागवड करू शकतो. एक तर सपाट वाफ्यावर लागवड करायची, जो आपला 1 मीटर 1.25 मीटर किंवा 1.5 मीटर पर्यंतचा जो रुंद वाफ आहे तो रुंद वाफ्यावर आपण एका लाईनमध्ये 3 किंवा 4 कंद बसवू शकतो. जर आपण सरी वारंबा बनवला तर साधारणपणे 1.5 ते 2 फुटाची सरी असते. तर त्या सरीमध्ये एक वीत अंतरावर आपल्याला एक कंद ठेवायचा आहे. तो पूर्ण जमिनीत गाडायची गरज नसते. तो व्यवस्थित आपण सेट केला आणि पाणी सोडलं की ऑटोमॅटिक माती त्याला पकडून त्याची मुळी चालू होते आणि तो कंद उगतो. जे सपाट वाफ्यावर लागवड करतात तर त्या शेतकऱ्यांना आंतरमशागत ही 100% करावी लागते, ज्यामध्ये बैलांचं जो बळीराम नांगर असतो तो चालून त्या कंदाला भर देणे. तर ती भर देण्याची जी प्रक्रिया ती साधारणपणे त्याला फुटवा वगैरे चांगला झाला की आपण करू शकतो म्हणजे एक 30 दिवसाच्या आसपास. परंतु जे सरी वारंब्यावर लावली तिथं मग ही भर देण्याची बैलांच्या मदतीने आवश्यकता नाही. ती तुम्ही खोऱ्याच्या साहाय्याने वगैरे जरी भर लावली तरी ती चालू शकते. तर ह्या 2 पद्धती, एक साधा सरी वारंब्याची आणि दुसरी सपाट वाफ्याची किंवा गादी वाफ्याची, ह्या 2 पद्धतीने आपण लागवड याची करू शकतो. आणि मग आता लागवड केल्यानंतर जसं आता कांदा पिकामध्ये बऱ्याचशा समस्या येत असतात, हो. जसं काही फुलकीड असेल किंवा मग काही करपा असेल, हो. ह्या समस्या आपल्याला कांदा उत्पादनामध्ये येत असतात. येतच. तर बीज उत्पादनामध्ये सुद्धा काही रोग कीड जसं काही कंद सड वगैरे होऊ शकते, तर त्या संदर्भात आपण काय मार्गदर्शन येते ना. यामध्ये शेतकऱ्यांनी जर पाहिलं ज्यावेळेस फुटवा निघतो म्हणजे साधारण एक कंद लागवड केल्यानंतर 20-25 दिवसाच्या आसपास त्याच्यातून फुटवे निघतात आणि ते सुकायला लागतात. तर कंद जर पाहिले प्लॉटमध्ये जर तुम्ही फिरून पाहिलं तर साधारण तुम्हाला 5% 10% झाडं अशी दिसतात. आणि ज्यावेळेस तुम्ही ती झाडं काढतात त्याची मुळी जर पाहिली तर बारकाईने त्या मुळीला जर तुम्ही तपासले तर ती गुलाबी रंगाची मुळी होते. मग ती गुलाबी रंगाची मुळी जर झाली तर ती जी त्याला पिंक रॉट त्याला आपण म्हणू शकतो. तीच जर मुळी काळ्या रंगाची झाली तर रूट रॉट असू शकतो किंवा सफेद रंगाची मुळी आणि दबणारी किंवा ज्याला आपण मऊ मुळी म्हणतो तर तो पण एक रूट रॉट असू शकतो. ही समस्या कांदा पिकामध्ये येते. जसजसं कांदा पीक मोठं होईल तसं फुलकिड्यांची समस्या, जशी कांदा पिकाला जी मेन समस्या आहे फुलकिड्यांची, तीच समस्या इथं पण कांदा बीजोत्पादनाला पण आहे आणि फुलकड्यांची एक समस्या येते. आता याच्यात होतं काय की फुलकड्यांची समस्येसाठी आपण ज्या फवारण्या करतो त्या फवारण्यांमुळे त्याचा परिणाम मधमाशीवर होतो आणि ती मधमाशी सांभाळून
आपल्याला फुलकड्यांचं व्यवस्थापन करणं खूप गरजेचं असतं. त्यासाठीही खूप साऱ्या काळजी आपल्याला घेणं गरजेचं असतं. उदाहरणार्थ जी फवारणीची वेळ आहे ती शक्यतो दुपारची, म्हणजे दुपारच्या उन्हामध्ये मधमाशी फारशी सक्रिय नसते त्यावेळेस आपण केली पाहिजे. बऱ्याचशा शेतकऱ्यांना वाटतं की रासायनिक वापरण्यापेक्षा मी ऑर्गॅनिक वापरेल, म्हणजे मासोळीचा अर्क असेल, निंबोळी अर्क असेल अशी औषध वापरतात. तर त्या उग्र वासाच्या औषधांमुळे सुद्धा मधमाशी येत नाही. तर ती एक समस्या येते. तिसरी गोष्ट अशी की मधमाशी आणण्यासाठी जे काही आपण बाकी फुलझाडं किंवा मध्ये इंटरक्रॉपिंग करू शकतो, तर त्याचाही आपण विचार केला पाहिजे, जेणेकरून आपल्याला फुलकिडे व्यवस्थापन करत असताना ज्या फवारण्या करतो त्यामुळे मधमाशी जी कमी होणार आहे तर तिला परत आपल्या प्लॉटमध्ये कसं आणता येईल, तर त्या अनुषंगाने आपल्याला प्रयत्न करावा लागते. हे समस्या येतात. पानांवरचा करपा असेल, पानांवर 2-3 प्रकारचा जांभळा करपा, तपकिरी करपा, ज्याला आपण डाउनी मिल्ड्यू म्हणतो, तर याही समस्या कांदा बीजोत्पादनाच्या वेळेस येत असतात. आपल्याला वेळोवेळी त्याच्यावर फवारण्या करायला लागतात. जसं आपण कंद प्रक्रिया केली, जैविक पद्धतीने केली, रासायनिक पद्धतीने पण काही शेतकरी कंद प्रक्रिया करतात. मेटॅलॅक्झिल मँकोझेबचं एकत्र बुरशीनाशक असेल किंवा कार्बनडेझिम मँकोझेब असेल, याचाही वापर शेतकरी करतात. त्यानंतर ॲझोक्सिस्ट्रॉबिन सारखं बुरशीनाशक आहे, जे की करपा रोगासाठी आपण फवारणीद्वारे शेतकरी त्याचाही वापर शेतकरी करतात आणि त्यांना चांगले त्याचे परिणामही जाणवतात. तेजा सरांनी आता जे काही रोग आणि कीड कांदा बीज उत्पादनामध्ये येतात त्याचा उपाययोजना काय आहेत आणि ते कशा पद्धतीने, कारण की कांदा बीज उत्पादनामध्ये आपल्याला सर्वांना आपण चर्चेमध्ये आपण समजून घेतलं आहे की कांदा बीज उत्पादनामध्ये परपरागीभवन होत असतं आणि त्यावेळेला मधमाशीचा रोल जो आहे तो खूप महत्वाचा आहे आणि तो रोल म्हणजे मधमाशीचा, ती मधमाशी आपल्या बागेमध्ये कशा चांगल्या प्रकारे राहील त्या ठिकाणी जे काही स्प्रेची काही उपाययोजना करणं गरजेचं आहे ते आता तेजा सरांनी आपल्याला खूप म्हणजे छान पद्धतीने सांगितलेलं आहे. तेजा सर, म्हणजे आता हे तर झालं आपले रोग आणि कीड व्यवस्थापन, हो. पण कांदा बीज उत्पादनामध्ये मला असं वाटतं काही अन्नद्रव्याचं पण महत्व आहे नक्कीच. आणि मग त्या संदर्भात काय आपल्याला सांगता येईल? जसं कांदा लागवडीच्या वेळेला आपण लागवडीपूर्वी अन्नद्रव्य व्यवस्थापन करतो, तसंच इथं कांदा बीजोत्पादनाच्या पूर्वी जमीन तयार करत असताना सिंगल सुपर फॉस्फेट असेल, पालाश असेल, यासारखे अन्न घटक आपण जमीन तयार करण्याच्या वेळेसच जमिनीत वापरले पाहिजे. सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी शेणखत असेल किंवा जे गांडूळ खत असेल किंवा थंडीचा कालावधी, तर थोड्याफार प्रमाणात कोंबड खताचाही वापर आपण इथं करू शकतो. त्यानंतर जे आपण ज्यावेळेस मी म्हणतो भर लावली किंवा काही शेतकरी याच्यात तणनाशक पण वापरतात, त्या तणनाशकाच्या वापरानंतर म्हणजे साधारणपणे कंद लागवडीपासून 1 महिन्याने ज्यावेळेस आपण तणनाशक वापरतो किंवा काही शेतकरी बैलांच्या साहाय्याने भर लावतात, खोऱ्याच्या साहाय्याने भर लावतात, तर त्यावेळेसही आपल्याला अन्नद्रव्याचा वापर करता येतो. जसं की 24-24-0 असेल, त्यासोबत मॅग्नेशियम असेल, त्यानंतर परत एकदा पालासचा डोस असेल किंवा 10-26-26 असेल, तर इत्यादी अन्नद्रव्यांचा तेव्हाही एकदा उपयोग होतो. ह्या 2 वेळेला आपल्याला जमिनीतून अन्नद्रव्य देणं गरजेचं असते. टप्प्याटप्प्याने म्हणजे साधारण 30व्या दिवशी, 60व्या दिवशी, 90व्या दिवशी आपल्याला फवारणीद्वारे जी अन्नद्रव्ये तीही देता येतात. सुरुवातीला फुटवा चांगला होण्यासाठी 13-40-13 असेल किंवा 12-61 असेल ते देऊ शकतो. नंतर आपण चांगले बी लागण्यासाठी 13-0-45 सारख्या अन्नद्रव्याचा वापर करू शकतो आणि शेवटी पक्वतेच्या अवस्थेमध्ये 0-52 सारख्या अन्नद्रव्याचाही आपण उपयोग करू शकतो. आता यामध्ये जे नत्र, स्फुरद, पालाश व्यतिरिक्त काय लागतं, तर मॅग्नेशियमचा आपण वापर केला, पण सल्फर एक महत्वाचा अन्न घटक आहे, कांद्यासाठी जो की कांद्यासाठी महत्वाचा आहे आणि थंडीच्या दिवसामध्ये त्याचं महत्व जास्त आहे. तर मग तुम्ही बेसल डोसमध्ये सिंगल सुपर फॉस्फेट वापरलं तर नंतरच्या डोसला सल्फर युक्त खतं तुम्ही वापरू शकता, मग ज्यामध्ये 80 किंवा 90% वाला सल्फर, जे आपण 3 किलो प्रति एकर देऊ शकतो. त्यानंतर फवारणीच्या माध्यमातून कांदा पिकाला झिंकची गरज खूप आहे. झिंक हे अन्नद्रव्य असं आहे की थंडीमध्ये पिकाला संरक्षण देण्याचंही काम करतं आणि कांदा पिकामध्ये त्याचं महत्व असल्यामुळे आपल्याला झिंकचाही वापर करायचा. आता राहिला विषय की ज्यावेळेस परागीकरण होत असतं, तर जसा मधमाशीचा रोल आहे परागीकरण होण्यासाठी, तसाच परागांची संख्या, पराग संख्या वाढण्यासाठी म्हणून बोरॉनचाही रोल आहे. मग आपल्याला बोरॉन सारखं अन्न द्रव्य, मग लिक्विड स्वरूपातलं बोरॉन असेल तर ते फवारणीद्वारे देऊ शकतो आणि 20% पावडर स्वरूपातलं बोरॉन असेल तर ते आपण फवारणी अथवा आळवणी पद्धतीने किंवा ठिबकद्वारे आपण देऊ शकतो. बरेच शेतकरी ठिबकवर पण हे व्यवस्थापन करतात, तर ठिबकनी पण ते अन्नद्रव्यांचं व्यवस्थापन आपण वॉटर सोल्युबल फर्टिलायझर असेल, सल्फर असेल, मॅग्नेशियम असेल, बोरॉन असेल इत्यादी देऊ शकतो. आता बोरॉन देत असताना त्या पिकाला बोरॉनची उपलब्धता चांगली राहावी म्हणून कॅल्शियमची पूर्तता करणं फार महत्वाचं आहे. मग कॅल्शियम नायट्रेट असेल तर ते 5 ग्रॅम प्रति लिटर तुम्ही घेऊ शकता. लिक्विड मधलं कॅल्शियम असेल तेही फवारणीद्वारे वापरू शकता किंवा ईडीटी आहे किंवा चिलेटेड कॅल्शियम येतं, तेही बोरॉन सोबत तुम्ही एकत्र करून 2 फवारण्या त्याच्या द्यावा लागतात. जेव्हा आपल्याला पहिला फुलचा गुच्छ दिसायला लागतो तेव्हा एक फवारणी आणि एक ज्यावेळेस ते पक्वता अवस्थेत होत असतं, म्हणजे बी काळं पडण्याच्या पूर्वीपर्यंत पूर्ण त्याचा जो काही आवरण आहे ते हिरव्या रंगाचा आहे तोपर्यंत दुसरी फवारणी, अशा 2 फवारण्या कॅल्शियम आणि बोरॉनच्या आपल्याला घ्यावा लागतात. मधमाशी इतकाच महत्वाचा भाग त्यांचा आहे. मधमाशी परागीकरण येऊन करेल
परंतु परागांची संख्या वाढण्यासाठी जर बोरॉन नाही वापरलं तर कदाचित आपल्याला मधमाशीला पराग कमी पडतील आणि आपल्या प्लॉटमध्ये जे काही बीज आहे तर ते 100% बीज तयार होईल, परंतु त्याची उगवण क्षमता पुढे जाऊन ती कदाचित 100% नसेल, ती 50% 60% वर येऊन अडकेल आणि मग आपलं बी खरेदी करणाऱ्या शेतकऱ्याला किंवा कंपनीला आपल्याला ती पाहिजे तितकी गुणवत्ता आपण देऊ शकणार नाही. त्यासाठी आपल्याला हा बोरॉन घटक खूप महत्वाचा आहे आणि तो जाणीवपूर्वक आपल्याला इथं कांदा बीजोत्पादनामध्ये वापरायचा आहे. शेतकरी बंधूंनो, म्हणजे तेजस सरांनी अतिशय म्हणजे अन्नद्रव्य व्यवस्थापनाबद्दल खूप डीपली माहिती आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. त्यातल्या त्यात बोरॉन या अन्नद्रव्याचं कांदा बीज उत्पादनामध्ये काय महत्व आहे, म्हणजे मधमाशी बरोबरच बोरॉन हे अन्नद्रव्य सुद्धा कांदा बीज उत्पादनामध्ये तितकंच महत्वाचं आहे, त्याविषयी तेजस सरांनी या ठिकाणी आज माहिती दिलेली आहे. शेतकरी बंधूंनो, तुम्ही या ठिकाणी कमेंट करून सांगा की तुम्ही बोरॉन हे जे काही अन्नद्रव्य आहे तुमच्या बीज उत्पादनामध्ये बोरॉनचा स्प्रे तुम्ही या ठिकाणी घेता का, ते तुम्ही कमेंटमध्ये आम्हाला सांगू शकता. तेजस सर, आता म्हणजे आपण या ठिकाणी बोरॉन अन्नद्रव्याविषयी किंवा अन्नद्रव्याविषयी माहिती घेतली. मधमाशी पण आपण बऱ्याच वेळा या ठिकाणी चर्चेला केली आहे. परंतु मधमाशी जर आपल्या बागेमध्ये नसेल तर मधमाशी आणण्यासाठी काही उपाययोजना आपण या ठिकाणी करू शकतो का? असं म्हणतात की ह्या जगामध्ये जोपर्यंत मधमाशी आहे, तोपर्यंतच पीक उत्पादन येईल. ज्या दिवशी मधमाशी ह्या पृथ्वी तलावाहून किंवा या इकोसिस्टीम मधून जाईल त्यानंतर कोणतंही पिकाचं उत्पादन किंवा फुलातून फळाचं रूपांतर होणार नाही, असं एक धारणा आहे आणि बोलतात, जे की शास्त्रीय अनुषंगाने कदाचित खरंही असू शकतं. मग ही मधमाशी आपण वाढवायची कशी? तर आता दोन गोष्टी आहेत. जर आपण मगाशी एक गट शेती किंवा पडकईचा विचार केला होता, जर आपण गटानी शेती करत असेल तर मधमाशीच्या ज्या काही पेट्या आहेत तर त्या भाडेतत्वावर मिळतात, ते आपण आणू शकतो, ते आपण आपल्या प्लॉटच्या आसपास ठेवू शकतो, जेणेकरून आपल्या प्लॉटमध्ये परागीकरणाचं काम मधमाशी करेल. जर आपण खूप कमर्शियल आणि मोठ्या प्रमाणात कांदा बीजोत्पादनाचा विचार करतोय तर हा एक आपल्याला चांगलं माध्यम तिथं आपल्याला आहे. दुसरी गोष्ट की मधमाशीचा जर विचार केला किंवा कांदा बीजोत्पादनाचा, जेव्हा आपल्याला कंद लागणार आहे, आज नोव्हेंबर महिना आहे, आपण नोव्हेंबरमध्ये कंद लागवड करतोय, डिसेंबर जानेवारी नंतर साधारण फेब्रुवारी महिन्यापासून आपले कंद पक्वतेला चालू होतात. फेब्रुवारी मार्च हे 2 महत्वाचे महिने आहेत का जिथं आपल्याला त्याला डोंगळे किंवा त्याला फुल आलेलं दिसतं. मग त्या परिस्थितीमध्ये मधमाशी त्या उन्हाच्या दिवसात त्या सफेद रंगाकडे आकर्षित होणार नाही, बरोबर. कारण त्यावेळेस तीव्र ऊन असेल आणि त्या सफेद रंगामुळे जे काही रिफ्लेक्शन म्हणतो किंवा जे काही परावर्तन म्हणतो ते आपल्याला पाहायला मिळेल आणि मधमाशी तिथे येणार नाही. मग त्याला काय करायचंय? तर कांदा उत्पादन करण्याचा जर आपला जो एरिया आहे तो जर आपला फिक्स असेल तर आपण शक्यतो प्रयत्न करायचा बांधाच्या कडेने आपण फुल झाडं काही जर लागवड करू शकलो तर ते फुलझाडांची लागवड करायची. त्यामध्ये झेंडूसारखं फुल असेल, शेवंतीसारखं फुल असेल किंवा इतरही काही फुलं असतील जे आपण 3-4 महिने टिकतात अशा पद्धतीची फुलं लागवड करायची. मोहरीची एक लागवड तिथं चालते. पिवळ्या फुलाकडे मोठ्या प्रमाणात आकर्षण मधमाशीचं जाणवतं, तर याची जर लागवड केली तर निश्चितच मधमाशी तिथं जास्त आहे. त्यानंतर आपल्या प्लॉटच्या आसपास एखादा पाणी साठा असला पाहिजे, म्हणजे पाण्यासाठीची जी कुंडी म्हणतो आपण, कुंडी नाही मिळाली तरी पण फुलझाडांसाठीच्या ज्या काही कुंड्या असतात त्या 1-2 कुंड्या आपण तिथं ठेवल्या आणि सतत त्यामध्ये पाणी ठेवायचं काम केलं तरी मधमाशी तिथे येऊ शकते. बरेचसे शेतकरी प्रयोग करतात की ताक किंवा गुळ एकत्र आणि ताक ते एखाद्या पोत्यावर वगैरे भिजून ते भिजवलेलं पोतं एखाद्या बांबूला प्लॉटमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करतात. परंतु आता पहिला विषय झाला की तुम्ही गुळ ताकाचा प्रयोग केला तर असलेल्या मधमाशीला तुम्ही तिथं तुमच्या प्लॉटमध्ये एंगेज ठेवताय. फुलझाडांचा विचार केला तर बाजूला असणारी आसपास परिसरातली मधमाशी तुम्ही इकडे बोलावताय. या 2 गोष्टी. फवारणीचं जर तुम्ही काळजी घेतली तर मधमाशी जाण्याचं प्रमाण कमी होईल, राहण्याचं जास्त होईल. पण या सगळ्या गोष्टीला बाधा एका कारणाने येऊ शकते की त्यावेळेला जर ढगाळ वातावरण बनलं, अमावस्येची कालावधी जर असेल तर त्या परिस्थितीमध्ये मधमाशीची क्रिया करण्याची जी काही स्थिती ती कमी असते. मग ती अमावस्या किंवा ढगाळ वातावरणात मधमाशी फारशी काही काम करत नाही. मग त्या परिस्थितीत आपल्याला अतिरिक्त उपाययोजना म्हणजे भाड्याने मधमाशीच्या पेट्या वगैरे आणणं याही गोष्टी कराव्या लागतात. मोहरीची लागवड आपण मध्ये केली, त्यानंतर झेंडूची लागवड आपल्या प्लॉटच्या आसपास केलेली असेल किंवा तूर सारख्या पिकाची जर लागवड आधी करून ठेवलेली आणि ती फुलोर अवस्थेमध्ये त्यावेळेस तूर पीक आलं तरी पण आपल्याला त्याचा फायदा ऍडिशनल होऊ शकतो. डायरेक्ट सफेद रंगाकडे मधमाशी आकर्षण होत नाही. आता दुसरी गोष्ट अशी की ज्यावेळेस आपण फवारण्या करतो तर मधमाशीचा कार्य करण्याचा जो काही कालावधी तो सकाळी सूर्य उजाडल्यापासून साधारणपणे 10-11 वाजेपर्यंत जास्तच आहे. तर त्या परिसरामध्ये आपण प्लॉटमध्ये शक्यतो तरी गेलं नाही पाहिजे. आपण प्लॉटमध्ये काहीही काम करत असेल, ऍक्टिव्हिटी करत असेल तर कदाचित आपल्याला पाहून मधमाशी कमी होऊ शकते. तर त्यासाठी आपल्याला तो कालावधी टाळायचा आहे. प्लॉटमध्ये जे काही आंतरमशागत करायची, पाण्याचं व्यवस्थापन करायचं, जे काही करायचं ते मधमाशीचा पिरियड सोडून करणं हे संयुक्तिक राहील. आणि अशा पद्धतीने जर व्यवस्थापन केलं तर निश्चितच मधमाशी जास्त राहील. जेवढी मधमाशी जास्त तेवढं परागीकरण जास्त आणि जेवढं परागीकरण जास्त तेवढं तुमच्या प्लॉटमध्ये तयार झालेलं बियाणं जो पण शेतकरी लावेल त्याचं जर्मिनेशन पर्सेंटेज जास्त. तर हा त्यामागे आपल्याला एक महत्वाचा फायदा होतो. निश्चितच. म्हणजे शेतकरी बंधूंनो, जर आपल्या बागेमध्ये म्हणजे
बीज उत्पादनाचा जो प्लॉट आहे आणि त्या ठिकाणी जर मधमाशी जर आपल्या बागेमध्ये नसेल येत, तर जे तेजस सरांनी जे आपल्याला उपाययोजना सांगितलेल्या आहेत त्या पद्धतीने जर उपाययोजना आपण केल्या तर निश्चितच आपल्या त्या बीज उत्पन्नाच्या प्लॉटमध्ये मधमाशी जी आहे त्यांची संख्या वाढणार आहे. परंतु एकच काळजी आपल्याला त्या ठिकाणी घेणं गरजेचं आहे की त्या कालावधीमध्ये जी काही रासायनिक कीटकनाशकांचा जो फवारणी आहे ते आपल्याला टाळणं गरजेचं आहे आणि जी काही वेळ आहे फवारणीची वेळ, जसं तेजस सरांनी सांगितले, ती वेळ आपल्याला त्या ठिकाणी पाळणं गरजेचं आहे. तेजस सर, म्हणजे आता आपण बऱ्यापैकी कांदा बीज उत्पादनामध्ये सर्व गोष्टी चर्चेला आहेत, परंतु मला असं वाटतं की कांदा परिपक्व, जे बीज परिपक्व येण्यासाठी काढणी खूप महत्वाची हो. आहे. म्हणजे त्याची वेळ काय असणे गरजेचं आहे, किती टप्प्यामध्ये कांदा काढणी, त्या जे फुलांची जी काही काढणी म्हणतो आपण, ती किती टप्प्यामध्ये करणं गरजेचं आहे. ज्यावेळेस कंद लागवड केली आपण, तर जो मध्यम आकाराचा कंद आपण निवडला, तो कंद लावल्यानंतर त्यामधून जे फुटवे निघतात, तर पहिला जो सेंटरचा शूट आहे किंवा ज्याला आपण केंद्रबिंदू म्हणतो, तिथून पहिला शूट निघतो. तर कधी पण तो पहिला शूटच पहिला पक्व होतो. त्याचा जो काही कंद, त्याच्यावर येणारा फुलाचा जो गुच्छ आहे तो खूप मोठा असतो. म्हणजे आपल्या ज्या क्रिकेटचा चेंडू आहे त्याही पेक्षा मोठा असतो. तर तो पहिल्याला असतो. त्याच्या भोवतीचे जे काही 4-6 फुटवे जे बाजूनी निघतात, तर त्याचा त्याच्यापेक्षा थोडासा छोटा असतो. मग हा जो पहिला जो गुच्छ आहे, तर तो आपल्याला ज्यावेळेस कांदा बियाणं आतमध्ये काळ्या रंगाचं बनलं की आपल्याला त्याची काढणी पहिल्या गुच्छाची तरी करणं गरजेचं आहे. आणि ते सगळे प्लॉटमध्ये सगळे सेंटरला, टॉपला किंवा वरच्या भागामध्ये आपल्याला जाणवतात. तर ते आपण कटिंग करू शकतो. कात्रीच्या साहाय्याने जर कट करून घेऊन त्याची एकदा काढणी केली, ते सावलीला व्यवस्थित सुकवले. आता त्यावेळेस एक चिंतेची बाब अशी असती की काही वळवाचा पाऊस किंवा बिगर मोसमी पाऊस आहे, त्याची चिन्ह त्यावेळेस असतात साधारणपणे मार्च महिन्याच्या आसपास. मग त्यावेळेस आपल्याला ती काळजीपूर्वक त्याची काढणी किंवा त्याची साठवण करणं हेही खूप गरजेचं आहे. त्याला पाऊस लागणार नाही, पाणी लागणार नाही या अनुषंगाने. मग ती आपण काढणी करायची. हा पहिला टप्पा झाला. त्यानंतर जे आसपासचे फुटवे आहेत, मग ती परिस्थिती पाहून कदाचित दुसऱ्या टप्प्यात त्यांची काढणी किंवा तिसऱ्याही टप्प्यात आपल्याला गरज पडली तर शेवटच्या एखाद्या दुसऱ्या जे अपरिपक्व आहेत त्यांची काढणी करायची. जोपर्यंत त्याचा जो काही कव्हर आहे तो पूर्ण पांढरा सफेद होऊन सुकल्यासारखा होत नाही, तोपर्यंत आपल्याला त्याची काढणी करता येणार नाही. जर हिरवा असेल आणि आपण जर काढणी केली तर ते अपरिपक्व बी कदाचित बनेल आणि मग त्या बियाचा आकार छोटा राहील. ज्यावेळेस ते बी मोठ्या बियासोबत मिक्स होईल त्यावेळेस जे पण शेतकरी खरेदी करतायत किंवा जी पण कंपनी खरेदी करते त्यांना त्या बियामध्ये तफावत जाणवेल. तर ती जाणवू नये म्हणून थोडंसं आपण थांबून टप्प्याटप्प्याने साधारणपणे पहिल्या मोठ्या फुलाची जर काढणी आपण आज केली तर त्यानंतर 7व्या-8व्या दिवसानंतर दुसरा टप्पा आणि परत एकदा 7व्या-8व्या दिवसानंतर तिसऱ्या टप्प्यात आपण अशी काढणी करू शकतो. पहिलं सावलीला आणि थोडंसं नंतर उन्हात ते बी वाळवणं गरजेचं आहे. त्याला जास्त ऊन पण चालत नाही, कारण का तर त्यामध्ये मॉइश्चर 10% खाली मॉइश्चर आला म्हणजे 100 पैकी 90 पाणी बाष्पीभवनातून निघून गेलं पाहिजे. परंतु ते 10% खाली जर मॉइश्चर आला तर कदाचित त्या बियामधला जो एम्ब्रिओ आहे किंवा ज्याला आपण गर्भ म्हणतो तर तो नष्ट होईल आणि मग ते बियाणं उगवणीसाठी पण परत चालणार नाही. तर त्याची काळजी घेणं गरजेचं आहे. जे तज्ज्ञ शेतकरी असतात त्यांच्या लक्षात येतं की आता हा 10% मॉइश्चर म्हणजे नेमका किती आलाय. कंपनीमध्ये तो चेक होतो. ज्यावेळेस कंपनी खरेदी करते त्यावेळेस तो मॉइश्चर चेक होतो. साधारणपणे ज्यावेळेस सीड खरेदी करतात शेतकरी त्यावेळेस 7 ते 8% आसपासचा तो मॉइश्चर त्यांना बियाण्यात द्यावा लागतो. पण कंपनी ज्यावेळेस खरेदी करते त्यावेळेस ती 10% आसपासच्या मॉइश्चरच्या बियाण्याचा विचार करते. त्यापेक्षा कमी मॉइश्चर त्यांच्यासाठी घातक असतो आणि त्यापेक्षा जास्त मॉइश्चर ते बियाणं साठवण्यासाठी घातक असतो. ते बियाणं साठवणुकीच्या दरम्यान खराब होऊ शकतं. तर अशा पद्धतीने आपल्याला या गोष्टींची काळजी घेणंही गरजेचं आहे. जे काही नियोजन आपण लागवडीपासून करतोय तर ते शेवटपर्यंत आपल्याला शास्त्रशुद्ध पद्धतीने जर आपण त्याची काढणी पण केली तर निश्चितच आपल्याला त्यातून जो होणारा नफा आहे किंवा त्यातून होणारा जो काही उत्पादन आहे तर ते चांगलं राहील. निश्चितच तेच सर, म्हणजे मला असं वाटतं काही शेतकऱ्यांना, बऱ्याचशा शेतकऱ्यांना ही जी काही गोष्ट तुम्ही आता सांगितली हो. ती शक्यतो माहित नसेल की काढणी करताना आपण कशा पद्धतीने काढणी, किती टप्प्यामध्ये काढणी करणं गरजेचं आहे आणि त्याच्यामध्ये जसं तुम्ही सांगितलं की जे आपण वाळवतो हो. ते किती प्रमाणामध्ये वाळवणं गरजेचं आहे. कारण की त्याच्यामध्ये जर ते 10% मॉइश्चर जर आपण ठेवलं नाही तर मला असं वाटतं निश्चितच ज्या वेळेला ते शेतामध्ये आपण टाकतो त्यावेळेला उगवण क्षमतेवर त्याचा क्षमता सुद्धा परिणाम होऊ शकतो. तर शेतकरी बंधूंनो, अतिशय म्हणजे महत्वाचा मुद्दा तेजस सरांनी जे काही काढणी आणि साठवणुकीबद्दल सांगितलाय तो निश्चितच आपण सर्वजण म्हणजे फॉलो करा, जेणेकरून आपलं जे काही उत्पादन आहे चांगलं उत्पादन आपल्याला मिळेल. परिपक्व बियाणं जे आपण म्हणतो ते आपल्याला मिळू शकतं. तेजस सर, अतिशय म्हणजे महत्वाचं चर्चा आपण या ठिकाणी आज बीज उत्पादनासंदर्भात केलेली आहे. जसे की कुठला हंगाम असणं गरजेचं आहे, आपल्याला म्हणजे कंद कशा प्रकारे निवडणं गरजेचं आहे, लागवड कशा पद्धतीने करणं गरजेचं आहे, मधमाशीचे जे महत्व आहे कांदा बीज उत्पादनामध्ये ते खूप महत्वाचं आहे, त्याविषयी आपण चर्चा या ठिकाणी केलेली आहे. अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये बोरॉन हे अन्नद्रव्य म्हणजे कांदा बीज उत्पादनामध्ये काय करू शकते ह्याविषयी सुद्धा आपण छान माहिती या ठिकाणी आपल्या शेतकऱ्यांना दिलेली आहे. त्याचबरोबर जसं काही काढणी
बरेचसे शेतकरी जसं आता मी सांगितलं काढणी करून ते म्हणजे ते बियाणं तसे त्या पद्धतीने ठेवून देतात किंवा वाळवताना जास्त प्रमाणात वाळवतात. त्या ठिकाणी त्याविषयी सुद्धा अतिशय म्हणजे चांगली माहिती तुम्ही या ठिकाणी आपल्या शेतकरी बंधूंना दिलेली आहे. निश्चितच या माहितीचा उपयोग तुम्ही तुमच्या कांदा बीज उत्पादनामध्ये करा आणि ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर ती तुम्ही नक्कीच शेअर करा, जेणेकरून जे काही बाकीचे जे काही आपले कांदा बीज उत्पादन करणारे शेतकरी असतील त्यांना या माहितीचा उपयोग होईल आणि ते त्या पद्धतीने चांगलं कांदा बीज उत्पादन घेऊ शकतात. धन्यवाद.